आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. 12 मॅनला देखील ड्रेस कोड कंपल्सरी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे विनंती असेल दोन्ही संघांचे 12 मॅन आपण या. सलामीची जोडी आहे अमोल आणि भूषण, ही जोडी दाखल होते आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये यश. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. यस, पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. गोलंदाज यश आणि स्ट्राईक इनला फलंदाज भूषण. पहिला चेंडू बॅकफूटला गेले, कट करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. अजित पुत्रन सर आणि राजेंद्र भोईर सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी. पहिल्या चेंडूवरती एका धावेने श्री गणेश होते. धावसंख्या आहे 1. अमोल आणि भूषण ही सलामीची जोडी आहे. चांदप संघ देखील इथे दाखल होतोय. या पुढीलच्या मॅचमध्ये चांदप या टीमला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ चांदप या टीमसमोर फाईट करेल. विनर तो सामना होणार आहे. कारण की कालच्या रात्रीमध्ये चांदप टीमने पहिला सामना जिंकला होता एक्स्ट्रा हाफमधून. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. डीके सर होते, त्यांना बीट करून स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खेळ होऊ शकला असता. डीके होते आणि त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. धावसंख्या आहे 5. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. फुलटॉस चेंडू स्वीप करतात गॅप मधून, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 9. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवर सुरुवात केली आहे माऊली 11 शील या टीमने या मॅचमध्ये. पुन्हा एकदा क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या 2 ते 3 धाव वाचवलेत आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक होते ऋतिक, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव.
धावसंख्या एकने पुढे जाईल 10. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जाणता राजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्षेत्ररक्षक आहेत आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न. या ग्राउंडवरती तुम्ही बिंदास डाईव्ह लगावू शकता. लश ग्रीन आउटफील्ड आहे आणि थोडेसे संभ्रमात पडले मित्र म्हणेन फिल्डर आणि त्याच्यावरती मिळतील एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 12. 12 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे माऊली 11 शील या टीमने या सामन्यामध्ये. स्विच इट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय फलंदाज भूषणच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. वीस मिनिटं आहेत. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ आहे. आणि टायमर ऑन आहे. स्टॉप वॉच आम्ही लावलेला आहे त्यामुळे विनंती असेल इनगाव या टीमला. गोलंदाज जयेश आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आणि सागर ज्ञानेश्वर देशमुख यांच्या माध्यमातून जाणता राजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन अपील करतायत. कॉट बेंच आणि अपील फेटाळली आहे. इथं डॉट बॉल धावसंख्या 16. उमेशजी चोनकर असतील, त्यानंतर जिहाद असतील, स्वप्नील सावंत असतील, कुणाल पेनकर असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. या विस्टेट ड्राईव्ह पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण डीप लॉंगॉनवरून येत आहे क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल 18. जाणता राजा बदलापूर संघ देखील दाखल होतोय कारण की क्वालिफाईंग मॅच आहे एरंजाड या टीम समोर आणि तो सामना 3 षटकांचा असणार आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते, व्हेरिएशन आपण पाहिलं, चेंज ऑफ पेस आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 18. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज या षटकामध्ये जयेश. स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल आहे ज्याने बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे माऊली 11 शील या टीमला. ऑनसाईडला शॉर्ट ऑन पुल केला डीपमध्ये फिल्डर आणि चूक केली आहे. झेल ड्रॉप केलाय सागरने. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज अमोलला आणि मिळते 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 19. 19 धावा धावफलकावरती आहेत. लॉफ्टी डीट क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. पुन्हा एकदा झेल सुजल सूरज होते आणि धावबादची संधी आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. पंचांनी चेक करूया आपण आपल्या कंट्रोल रूममध्ये. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु आतापर्यंत 2 झेल सोडलेत इनगाव या टीमने. सावंत सर आपण या.
आपण चेक करतोय. अयोग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. अत्यंत क्लोज डिसिजन आहे. नॉट आउट आहेत. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या तोडणे पुढे जाईल 21. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. ऑन साइड लॉफ केलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. चला इनगाव संघ फिल्डिंग लावून घ्या आपण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 धावा. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे, कारण की आजच्या रात्रीमध्ये 8 नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. एक्स्ट्रा हाफमधून हा सामना सुरू आहे. माऊली 11 शील आणि सिद्धिविनायक इनगाव या 2 टीममध्ये. तो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅचमध्ये चांदप या टीमसमोर फाईट करेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल, कारण की पहिल्या फेरीतील सर्व सामने 5-5 षटकांचे आहेत. पहिला सामना जिंकला आहे रेग्युलर हाफमधून खंबालपाडा टीमने भूमी 11 मांडा टीमला पराभूत केलं. त्यामधील दुसरा सामना असणार आहे पोगाव आणि उमरोली. तिसरा सामना वेहले आणि वडवली बी. त्यानंतर चौथा सामना आराध्य 11 RCC पेठ आणि भादवाड. चला जास्त विलंब करू नका, विनंती असेल. इनगाव संघ आपण जास्त वेळ घेत आहेत. डीके सर. आज 10 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल. हाफ ट्रॅकर पुल केलाय गॅपमधून. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडविकेटच्या दिशेने. फिल्डर येतील डीपमधून आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे जाईल 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती सुरू असलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. जाणता राजा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. आजची ही 4थी रात्र आपण पाहतोय. उद्या अंतिम रात्र असणार आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे आणि उद्या जे क्वालिफाईंग सामने आहेत ते होणार आहेत. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिमा चेंडू आपण पाहिला. सेकंड स्पेलमध्ये यश येतोय. ज्या यशने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या, त्याच यशवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय संघनायकाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण आहेत. भूषण आणि अमोली जोडी. यावीस बॅटची कडा आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय पहिला मोठा धक्का माऊली 11 शील या टीमला. फलंदाज भूषण. बॅक टू द पवेलियन.
विकेट मिळवली आहे. गोलंदाज यश यांनी. शील आणि इनगाव या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा फटका, चांगला लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. सीमा पार येतोय हा षटकार. ची धावसंख्या आहे 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावलाय प्रज्योतने. हाफ ट्रॅकर पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि झेल ड्रॉप केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. डीपमध्ये फिल्डर होते ऋतिकने हा दुसरा झेल सोडलाय. धावसंख्या 2 पुढे जाईल 36. 36 धावा धावफलकावरती. कुणाल पेनकर यांना विनंती असेल, आपण कुठे असेल तर या आमच्या मंचावरती. कुणाल पेनकर यांना विनंती आहे. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. प्रथम बॅटिंग करणाऱ्या माऊली 11 शील या टीमची. गोलंदाजी मार्कवरती येतोय. किरण येत आहे. अर्पण शेख यांचे इथे आगमन होते. विनंती असेल साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जांताराजा चषकामध्ये नवीन गोलंदाज किरण आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल आणि प्रज्योत ही जोडी आहे. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग देखील बीट झालाय आणि लॉंग स्टॉपला फायनली हा चेंडू फील्ड होतोय. 22च्या स्वरूपात मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 38. यस, बॅटकट आहे हे सांगत असताना पंच. पहिला चेंडू व्हेरिएशन आपण पाहिलं किरणच्या गोलंदाजीमध्ये. पूर्णपणे बॅट्समनला आणि कीपरला बीट केलं. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर देखील बीट झाला होता आणि त्याच्यावरती मिळत आहेत या 2 धावा. फिरकी आक्रमण आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेटमधला सेफ फटका, क्रिकेटमधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. अरे दादा सुपला
षटकार येतोय. धावसंख्या 6 पुढे जाईल 44. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका, चांगल्या डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 पुढे जाईल 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये माऊली 11 शील आणि सिद्धिविनायक इनगाव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. चांगलं बॅटल आपण पाहतोय या दोन संघांमध्ये. लॉफ्टी डीट एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर जज करतायत आणि फायनली हा झेल पकडलेला आहे डीप मध्ये. फलंदाज झालाय, बाद लागतोय. अजून एक धक्का. प्रज्योत बॅक टू द पवेलियन. आणि बॅट्समन आहेत प्रशांत येत आहेत बॅटिंग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती. 2 बाद धावसंख्या आहे 45. 45 धावा धावफलकावरती आहेत. माऊली 11 शील या टीमची. टॉस गमावला होता आणि त्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय शील या टीमला. चांदप संघ देखील सज्ज आहे. संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे. या पुढीलच्या मॅच मध्ये चांदप या टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. स्लोअरवरून यॉर्करचा वापर केला होता गोलंदाज किरणने आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 45. षटकार आला होता त्यानंतर आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत किरण. या षटकामध्ये प्रशांत सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. चला विनंती असेल इनगाव या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. धावसंख्या आहे 51 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा चांदप संघ आपण सराव करू नका तिथे, पाठीमागे करा आपण, कारण की वारंवार तुमचा चेंडू आतमध्ये जातोय. त्यामुळे विनंती असेल, सामना यूट्यूब लाईव्ह सुरू आहे. चांदप टीमला ही सूचना असेल. बघा चेंडू गेला पुन्हा तर 2 धावांची पेनल्टी असेल तुम्हाला या पुढीलच्या मॅचमध्ये. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आम्हाला वारंवार सूचना करतायत आयोजक, त्यामुळे विनंती असेल. बघा प्रॅक्टिस आपण बाहेर करा. आपण भरपूर जागा आहे प्रॅक्टिससाठी. चेंडू आतमध्ये वारंवार येतोय त्यामुळे विनंती असेल आयोजकांच्या वतीने. धावसंख्या आहे 51 पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवरती येतोय शंकर आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहेत अमोल. एक चांगलं बॅटल ऑन साइडला पुल केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार.
आणि त्यावरती मिळते एक धाव. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 58 धावा. बघा एरंजाड संघ आय थिंक तिथे प्रॅक्टिस करतोय. ग्राउंडच्या आतमध्ये रेलिंगच्या आतमध्ये कोणीच प्रॅक्टिस करू नका. नयन बोराडे आहेत आणि यस फलंदाज यावीस बाद होतोय. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल अमोल यांचा. अमोल जे सलामीला आलेत. खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या टीमसाठी. आहेत बघूया कशी कामगिरी करतात. परंतु अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल आहेत. धावसंख्या 60 धावा धावफलकावरती. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिल्या 80 धावा बनवल्या होत्या खंबालपडा टीमने. त्या धावा डिफेंड केल्या. यावेळी शॉर्ट टर्म पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. शेवट गोड केलाय अमोलने. लगावलाय शेवटच्या बॉलवरती षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 66 आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये माऊली 11 शील या संघाने सिद्धिविनायक इनगाव या टीम समोर. इन्व्हाइट करतोय
आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली आणि बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आमचे अत्यंत जवळचे आणि जिवलग मित्र राहुल चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. थँक्यू सो मच रोशनजी संते सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतोय. खरं तर हा आवाज यावर्षी देखील रतन बुवा स्मृती चषकामध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळाला. 2 वर्ष सलग रतन बुवा स्मृती चषकामध्ये रोशनजी संते सरांचा आवाज आपण ऐकतोय. भरपूर चांगलं समालोचन सातत्याने त्यांचं तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. आणि खास करून कल्याण ग्रामीणमध्ये त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रेम आणि त्यासोबत बदलापूर नगरीमध्ये देखील रोशनजी संते सरांचा आवाज आपण नेहमीच ऐकला. जाऊया बादच्या दिशेने, जिथे मात्र तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना तब्बल 66 धावा नोंदवल्या आणि आता 67 धावांचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. टॉस जिंकला होता टीम सिद्धिविनायक. इनगाव टीमने निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी माऊली 11 शीळ संघाला. आणि आता या मॅचमध्ये तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली आहे. 67 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आणि आता सलामी जोडी तुम्ही पाहता मैदानावरती शंकर विशे आणि त्याच्या साथीनं सागर कडव ही जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गुरुदाजी मार्गप्रती गुरुदास षटक क्रमांक 1 गुरुदास गौरव येतोय. गौरव बनवठे हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दत्तमामा बनवठे यांचे चिरंजीव आहेत. गौरव गुरुदाजी मार्गप्रती तो दाखल झाला. खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. शॉर्ट टर्नमॅन, शॉर्ट फाईन लेग, समोर कव्हर लेग खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचला. लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. सिक्सर. मोठा आहे परंतु इनगाव नाव कुठे छोटं आहे. पहिल्या बॉलवरती धमका तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार वसूल केला. का बॅटिंग करतोय शंकर विशे. हाफ ट्रॅकर बॉल होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आणि आता अखेर स्वतःच्या कामगिरीवरती नाराज आहेत शंकर विशेला. तुम्ही पाहताय बिगिट करण्याचा प्रयत्न फसतो. दरम्यान एक चिकी सिंगल इथे मिळते. त्याच्या मागे जेल इथे मात्र हातातून निसटला. अमोल बनवटे होते. जेल स्वीकारायचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर एक चिकी सिंगल एक पिढी जाईल. 7 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 60 धावाची गरज. 67 धावा इथून मात्र चेस करायचे होते. त्याचं अनुषंगाने बॅटिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच RD11 चांदप विरोधात विजयी संघ अशी मॅच आपण कव्हर करतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा जांताराजा चषक. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला मिड ऑफला. खेळाडू उपस्थित. दरम्यान सिंगल इथे देखील एक पडी जाते. सिंगल डबल न आता धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातं. कारण माहिती आहे शंकरला या मॅचमध्ये चौकार षटकार मारत असतानाच आपण सामना जिंकू शकत नाही आहोत. तर इथून सिंगल डबलचा क्रिकेट देखील खेळावा लागेल. कारण टार्गेट मोठं आहे. त्याच अनुषंगाने कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. याच अनुषंगाने तुम्ही पाहताय शंकर आणि मैदानावरती त्याच्या साथीनं सागर कडव आता दाखल होतो आहे. योगराज महाराज बुटेरे, बक्या डॉन पोईचे एक नामांकित पंच त्यांचे मेहनश्री आहेत सागर कडव. त्यामुळे त्यांच्याकडून देखील टीम इनगावला शुभेच्छा येतात. त्यांचाही शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करू. धावफलक पुढे सरकेल. सिंगलच्या साथीनं धावफलक टीमची टोटल जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती पहिल्या बॉलवरती षटकार आला असं वाटलं होतं.
धावफलक प्रचंड वेगाने पुढे सरकेल, परंतु जर आणि तरचा क्रिकेट नाहीये, कारण सलग 3 बॉलवरती आता 3 सिंगल इथे वसूल केला. धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. थोड्याच वेळात महेशजी धुळे ते देखील जोडले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा आवाज तुम्हाला जरूर आज ऐकायला मिळणार. कोदून काढलाय, ऑन साईडला खेचलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताचा पिसारा फुलवलाय, चेंडूला हातामध्ये सामोर घेतलं, धक्का. पहिला लागेल बॅटिंग करत असणारा टीम इनगावला. बॅटर आउट. टीम कमलपाडा संघाचे खेळाडू त्यांची बॅट हरवली आहे. संजू स्पोर्ट्स या ब्रँडची ती बॅट आहे, त्यामुळे विनंती आहे जर कोणी चुकून घेतली असेल तर आपण आणून द्या. चला, मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला, डीजेच्या डाव्या बाजूला जे बाईक आहेत ते आपण तिथून काढा, कारण मुख्य प्रवेशद्वार आहे, त्यामुळे ज्या कोणत्या खेळाडूच्या प्रेक्षकांची ती बाईक आहे ती आपण लगेच हलवा. इथे पटका चांगला आहे, ऑनसाईडला बडबडला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीपमध्ये भरपूर वेगाने पोहोचला, चिकी सिंगल. इथे देखील एक पट जाईल. बघा, मुख्य व्यासपीठाच्या डाबा बाजूला जी बाईक आहे त्या बाईक तिथून हलवा, कारण मुख्य प्रवेशद्वार आहे तो व्यासपीठाकडे येणार आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण थोडीशी बाईक बाजूला पार्क करा. धावफलक आता पुढे सरकत असताना सिंगलच्या साथीनं टीमची टोटल 10 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता टीम इनगाव संघाला 57 धाबाची गरज आहे. चला, स्पीडअप करा, अधिकचा वेळ खर्च करू नका. दोन्ही पंच आपण लगेच ताकीद द्या, कारण आज आपल्याला मोठा शेड्यूल कंप्लीट करायचे, 10 मॅचेस आहेत आज, त्यामुळे विनंती आहे आपण लवकरात लवकर मॅच सुरू करायची. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल प्रगती पथावरती. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान सचिनजी चोनकर यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. गुरुदा तुम्ही पाहताय, गुरुदाच्या मार्गवरती भूषण आलेत, भूषण बनवटे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकिंगवरती बॅटर सूरज, सूरज कडव, धावफलक 10 या आकड्यावरती जोडले गेले. इथे देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, दरम्यान पहिला बॉलला डॉट टाकला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. दिलीपजी सपकाळे साहेब आणि समीरजी घाग साहेब यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. पहिला बॉल डॉट आला, पुढच्या बॉलवरती सिंगल इथे एकवटी गेली आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 2 ऑफिशियल पंच मैदानावरती सज्ज झालेत. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्हाला एक नामांकित पंच पार मिळतील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वाड शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा चिरत चौकार. चौकार ठोकला, धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जोडली गेली, फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला, गॅप शॉट सिलेक्शन. इथे मात्र फटका खेचला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पोहोचलेत. सिंगल धाव इथे देखील मिळतीये. थोडीशी नाराज आहेत शंकर, कारण गॅप शोधण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर एक चिकी सिंगल इथे एकपटी जाईल आणि आता त्याच सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 16 धावा
धावफलकावरती जोडल्या गेल्या. टार्गेट थोडंसं मोठं आहे या मॅचमध्ये. 67 धाबा चेस करायचे आहेत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला कंबरपाडा संघाने तब्बल 80 धाबा नोंदवल्या टीम भूमी 11 मांडा संघाच्या विरोधात. आणि 81 धाबाचं टार्गेट असताना त्या धाबा रोखल्या देखील इथे पंचांकडे पाहिलं जात आहे. आज आशाळभूत नजरेनं खरं तर पाहिलं होतं आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पूर्णपणे आता एका धाब्याची साधना पुढे सरकत असताना टीमची टोटल 17 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मेन पंचाच्या भूमिकेत अजित पुत्रण सर, मॅम कल्याण यांच्या साथीनं राजेशजी भोईर. उलटोस होता ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंगरला खेळाडू उपस्थित होता, एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर बॅटर सूरजला इथून मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. नवीन बॅट्समन रोशन दाखल झाला. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक 5 पोरा एक सिंगल तिथे, एक पटी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा इथे देखील मिळतील. चांगली बॅटिंग मैदानावरती जरूर तुम्हाला पार मिळेल. शंकर विषयच्या बॅटमधून एक षटकार जरूर आलाय, परंतु पुन्हापणे धावसंख्या रोखण्याचं काम करतोय मैदानावरती भूषण. आणि आता या षटकामध्ये धाबा खर्च केला भूषणनं. पहिल्या षटकामध्ये 10 खर्च केले होते गौरवनं, आणि आता या षटकामध्ये तब्बल 9 धाबा खर्च करत असताना धावफलक 19. षटक क्रमांक 3. पहिला बॉल ऑन साईडला टर्न केलाय, स्कोर एकला खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, डीपमध्ये एक सिंगल, एक पटी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा इथे मिळतील यात शंकत नाहीये. खेळाडू प्रचंड वेगाने पोहोचला जरूर, परंतु बॉलला 2 फेक करतोय. दरम्यान 2 धाबा इथे एकपटा जातील. 2 धाबा इथे एकपटे गेला. धावफलक आता पुढे सरकतो. टीमची टोटल 21 धाबा धावफलकावरती जोडले गेला. 18 बॉलचा खेळ शिल्लक होता, आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 46 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न, अंडर बॉक्स स्टाईलने फटका खेळता जरूर. एक सिंगल तिथे, एक पटी दुसरीचा प्रयत्न आता नाहीये. बघा विनंती आहे खरं तर मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या डाबा बाजूला पण मुख्य प्रवेशद्वार आहे, तिथे ज्या कोणी गाड्या पार्क केल्यात, ज्याची कोणाची बाईक असेल आपण लगेच तिथून काढायची. विनंती आहे. हुंडा शाईन कंपनीची देखील बाईक आहे तिथे. विनंती आहे आपण प्लीज थोडीशी बाजूला काढा, अन्यथा कारवाई करण्यात येईल कठोर. त्यामुळे विनंती आहे आपण लवकरात लवकर आपली बाईक साईडला काढायची.
सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 या खेळावरती तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता. स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न. बॉल चालला स्कोर एकला. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. पुन्हा एकदा सिंगल इथे एकपटी दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा मिळतील का बाबा लागेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अखेर सक्सेस होतोय. टप्पा चेंडू इथे मात्र टाकण्यात आला. खरं तर थ्रो इथे मात्र एक टप्पा टाकला. त्यामुळे आपण पाहतोय यष्टी रक्षक अमोलच्या डोक्यावरून बॉल मात्र ट्रॅव्हल झाला. त्यामुळेच की काय इथे दुसरे धाव देखील लेगपटी जाते. धावफलक आता 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. फलकावरती धाबा 24 धाबा. फलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये जर जिंकायचं. फुलटॉस बॉल ऑन साईडला घेतलाय. पुन्हा एकदा टर्न केला. डीपमध्ये काढू स्कोर एकला. केदार होते स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान एक चिकी सिंगल येते देखील एकपटी जातीय. सिंगल डबल इथून मात्र काम चालणार नाहीये या मॅचमध्ये. अथवा इथून चांगली बॅटिंग करावं लागेल. कारण इथून गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर प्रवास करायचं तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल आणि हेलिकॉप्टर शॉट इथून मात्र दाखवावं लागतील. धावफलक आता सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरदास गौरव ऑन साईडला घेतला. हा देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये काढू पोहोचतोय. पुन्हा एकदा सिंगल बघितली. मोठ्या फटक्यापासून पुढे वंचित ठेवला. मोठा फटका खिचूनच दिला नाहीये या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. धावा खर्च केल्यात या षटकामध्ये तब्बल 7 आणि धावफलक देखील 26 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गौरव राईटम फॉर द विकेट. सफल झाले. क्रॉस बॅटनं फटका घेण्याचा प्रयत्न होता. फायलेच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठमोरा भरपूर वेगाने पोहोचतोय. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कांबळे काका यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 7521 नंबरची कार ज्या कोणत्या मालकाची असेल आपण तिथून लगेच बाजूला काढा. विनंती आहे. 7521 नंबरची कार आहे. आपणास विनंती आपण लगेच ती कार तिथून हलवा. आमचे जवळचे मित्र किशोरजी मेहर मेंबर इरंजाड मोहपाडा ते देखील जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्याचा चिरंजीव देखील आज या स्पर्धेमध्ये जोडला गेला. त्याचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या किशोर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगला क्रिकेटर म्हणून त्याची ओळख आहे. चला केपी सर आपण संपर्क साधा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण संपर्क साधा. कुणालजी पेनकर सर. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34 धावांची गरज. या मॅचमध्ये ड्रिंक्समॅन देखील आता मैदानाच्या बाहेर येतात. 12 मध्ये 34 बनतील का हा प्रश्न आहे. परंतु इथून चांगली बॅटिंग करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर हा सामना इथून जिंकायचं. कारण एक सामना जिंकत असताना RD11 चांदप संघ देखील पुढे सरकलाय. तो संघ देखील वाट पाहतोय. संघ शिळकी इथून मात्र इनगाव या मॅचमध्ये कोण येणार आहे. खरं तर कौतुक व्हायला हवं टीम चांदप संघाचं देखील. कारण दिलेल्या वेळेवरती हा संघ देखील दाखल झाला. गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये सचिन. राईटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला खेचला. जरूर फटका फसलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय. 2-2 खेळाडू पोहोचलेत. एक चांगला झेल तिथे टिपलाय आणि अखेर शंकर भिशेला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. भूषणने हा झेल टिपलाय. फरंदाज बा
बाहेर नवीन खेळाडू यश कडव मैदानामध्ये दाखल झाले. या 5 मध्ये 12 मध्ये 37 धावांची गरज होती. आता इथून 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची गरज आहे. यश कडव हा फलंदाज आता दाखल होतो या मॅचमध्ये. हा ट्रॅकर बॉल बॅटची आहे त्यांच्या मागे खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. एक सिंगल मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान 70 स्पोर्ट्सचे आमचे ओनर शशिकांतजी लोंगले अर्थातच लाल्या यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगले खेळाडू आहे टीम बेलवलीचे. चला स्पीडअप करायचं. बिरेंदी टीम शील्ड बघा टाइमपास नको आहे. आज 10 सामने आपल्याला कव्हर करायचे. राऊंड द विकेट सचिन शपथ झालेत. क्रॉस बॅटनं फटका घेण्याचा प्रयत्न मिड विकेटला बॉल झाला. डिपोमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल देखील मिळेल. सिंगल डबलनं आता काही फरक पडणार नाहीये कारण या 5 मध्ये 9 बॉलचा खेळ अजून शिल्लक. 35 धावांची गरज. धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. टीमची टोटल फलकावरती जोडली गेली. आतापर्यंत धावा तुम्हाला पार मिळतील. या 5 मध्ये 32 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे आता 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 35 धावाची गरज. या वेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. लाऊड अपील जरूर झाली आहे. पंच सहमत नव्हते आणि इथे एक सिंगल बॅटकट पंचाने इशारा केला. त्यामुळे आता एक सिंगल धाव यशच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावफलक पुढे सरकत असताना थेंबे थेंबे तळे साचे. शशिकांतजी लोंगले यांच्या माध्यमातून 70 बॉल आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत आणि त्यांच्या साथीनं खरवे गावचे उद्योजक देवदाजी भगत भाऊ यांच्या माध्यमातून आम्हाला हे चेंडू लाभले. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर बदलापूर वेस्ट इथे हिंद्रीपाडा गणपती मंदिराच्या अगदी साईबाबा मंदिराच्या अगदी बाजूला 70 स्पोर्ट्स एक मोठं स्पोर्ट्स शॉप तुम्हाला पार मिळेल. खरं तर योग्य दरामध्ये तुम्हाला जे कोणतं क्रिकेटचं किट आवश्यक असेल आपण आवश्यक भेट देऊ शकता. शशिकांत लोंगले अक्षय लोंगले असतील यांचा 70 स्पोर्ट्स जरूर आपल्याला पार मिळेल. स्वागत आहे शशिकांत लोंगले तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा बदलापूर नगरीमध्ये स्पर्धा होत असते काही ना काही पारितोषिक देण्याचं काम फुलाची पाकळी देण्याचं काम नेहमीच करत असतात शशिकांत लोंगले. कारण मानकुलीच्या स्पर्धेमध्ये देखील कॅप त्यांनी मात्र पुरस्कृत केली होती 70 स्पोर्ट्सची. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत टीम बेलवलीचे. धावफलक आता पूर्णपणे स्थिरावले. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 33 धावांची गरज. गोरदा सज्ज होतं. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉल होता. हलक्या हातार बॉलला ढकलले. दरम्यान बॉल चालला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. उत्तम फेक करेल. दरम्यान धावफलक पुढे सरकतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान सत्यजित देशमुख साहेबांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. जाणताराच्या चषकामध्ये आपण आलात आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 32 धावांची गरज या मॅचमध्ये. 5 षटकार एक दुहेरी धाव इथे मात्र एक डाबा लागेल. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम शील्ड विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच आपण खेळायला सुरुवात करतो. समाधान षटक क्रमांक 5 मध्ये समाधान आले. समाधानकारक गोलंदाजी इथून मात्र करावी लागेल या मॅचमध्ये. 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये 32 धावांची गरज.
पहिला बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्हाला आवश्यक आहे, परंतु इथे तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. त्यामुळे डॉट बॉल. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावला या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय समीकरण आता 5 बॉलमध्ये 32 धावाची गरज. 67 धावा जरूर जोडल्या गेल्या. 67 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये होतं. शफल झाले. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आता दोन्ही बॅटर एकाच एंडवरती, परंतु अपघात होता होता बाल बचावले गेले नाहीयेत. इथून मैदान सोडावं लागेल. परत बा सवी 22चा इशारा पंचांनी केला, त्यामुळे आता बॅटर सेफ आहे. गोलंदाज तयार. उलटच बॉल होता. दरम्यान अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी घात पंजा के साथ 5 धावा. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित. 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. 5 धावा खरं तर मागील बॉलवरती वसूल केल्या. 9 बॉलवरती रिव्हर्सचा फटका घेतला. चौकार तिथे वसूल केला. धावफलक पुढे सरकले. या मॅचमध्ये आपण पाहतोय जुनी 3 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता 24 धावाची गरज. गुरदास सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मच चांदप टीमची कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबा. या वेळेला देखील ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एक सिंगल इथे मिळेल. लेगबायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. काही चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम करते टीम इंदगाव. एका चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धावाची गरज. फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. शेवट गोल करण्याचा प्रयत्न केलाय जरूर, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जबरजबर मोठ्या फरकाने 13 धावानं हा सामना गमावलाय टीम सिद्धिविनायक इंदगाव संघानं, परंतु सामना जिंकलाय टीम माऊली 11 शील्ड संघानं. अभिनंदन. सुस्वागतम. या दरम्यान कदम काका आणि कांबळे काका यांचं आगमन होतंय. मनपूर्वक स्वागत. या आपण मंचावरती आपला या स्पर्धेच्या माध्यमातून जाणता चषकामध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. मानवतबादचा किताब आपण देऊ. दिलीपजी सपकाळे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच.